नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत धम्माला सद्धम्मरूप यावयाला, त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य, आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. आणि शूद्र म्हणजे शूद्र, आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्यांच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, "हे केशकुंचिता, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे दीनवृषला, बहिष्कृत माणसा, तेथेच थांब." ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, "हे ब्राह्मणा, वृषल बहिष्कृत कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय?" "नाही गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही." भगवान त्याला म्हणाले, "बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही." यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, "त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे ते." ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले, "जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पक्षूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे, तो बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो, तो बहिष्कृत समजावा. जो क्रूण घेऊन पळून जातो किंवा फेडीच्या मागणी केली असता "मी तुमचे काही लागत नाही" असे म्हणतो, तो बहिष्कृत समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो बहिष्कृत समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो, तो बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी अमर्यादातिक्रमण करतो, तो बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही, तो बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सलामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो, तो बहिष्कृत समजावा. जन्माने कोणीच बहिष्कृत नसतो, त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली. अशा प्रकारे आज आपण धम्माला सद्धम्मरूप यावयाला, त्याने
माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने धम्माने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे हे बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय.